मी कॅमेरा लपून लपून खाली वॉचमनला देऊन यायचो. पप्पा आंघोळीला गेले की सटकायचो शूटिंगला. आणि आज पप्पा स्वतः बॅग घेऊन येतात खाली. माझ्या पप्पांची इच्छा होती की मी कोर्टामध्ये जॉब करावा. मी ट्राय पण केलं. मराठी टायपिंग केली. टायपिंग मध्ये सुचत नाही. सगळीकडे आवाज एकदम पण नाही होऊ शकत. प्रत्येकाला नाही पॉसिबल. आता डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकेल, नाही होऊ शकत यार, नाही होऊ शकत. कसं करू? मला शाळेमध्ये कोणी असं बाजूला वगैरे बसून नाही घ्यायचे. मी एवढा हेटेड स्टुडंट होतो, म्हणजे असं मस्ती पण नाही, काय नाही, पण एकदम शांत शांत असायचो. एक मुलगा होता जो मला मारायचा. ज्यावेळी माझ्या घराचं पहिलं लोन झालं क्लिअर, माझ्या हिमतीवर मी क्लिअर केलं लोन, त्यावेळी असं फील झालं की यार हे घर माझं आहे आता. ओके. आणि त्यावेळी घरामध्ये आईला सांगितलं, आई बिर्याणी बनव. बिर्याणी आणि गुलाबजामचा ताव मारला आम्ही. आणि त्यावेळी जी म्हणजे खरं सांगतो की एक मिडल क्लास व्यक्तीला स्वतःचं घर स्वतः केलेलं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. हे लाईफ पार्टनर आहेत ते मला असं वाटतं आधीच बघून ठेवले ना तर हे चांगलं आहे. तुझा पण हा प्रॉब्लेम आहे आता? हा, नाही भेटत शपथ नाही भेटत. 27-28 क्रॉस केली त्याच्यानंतर खूप टफ आहे. तुम्ही बघून ठेवा, सीट रिझर्व करून ठेवा. हा जन्म मला एक भेटलाय, याच्यामध्ये मी सगळं ट्राय करणार आहे. मला जेवढ्या गोष्टी अपॉर्च्युनिटी येतात मला सगळ्या करायच्या. मला कधी बोलले की तुला चंद्रावर जायचंय का, मी चंद्रावर पण जाईल. मी बोलील हो मला जायचंय. मी मेल्यानंतर मला नाही माहिती मला परत जन्म भेटेल की नाही. आज एवढ्या कोंबड्या मी खाल्ल्यात तर मला देव मे बी कोंबडा पण बनवेल पुढच्या वर्षी, पुढच्या जन्मात. काय मग बघितलं का नाही कोण आले आपल्याकडे? आपल्याकडे आले आज दादूस, शेट माणूस, सकाळच्या ऑफिसमध्ये कॉफी कोलॅबच्या या विशेष भागात. आज आपण त्याच्यावर धम्माल गप्पा करणार आहोत आणि त्याचे हे जे कॅरेक्टर आहेत त्याच्या पलीकडचा विनायक काय आहे हे थोडं आज आपण बघणार आहोत. विनायक, स्वागत आहे तुझं कॉफी कोलॅबच्या विशेष भागात. थँक्यू सो मच प्रसाद, मला इथे बोलवल्याबद्दल. आणि आज खूप माझ्या मनातल्या गोष्टी काढूया. येस, आज तू इन्फ्लुएन्सर आहेत, जवळजवळ तुझे 3 मिलियनच्या वर सबस्क्रायबर्स आहेत यूट्यूबला. तर हे स्वप्न तू बघितलं होतंस का की अशा पद्धतीनं तू सेलिब्रिटी फेस होशील आणि आज लोक तुला इतकी ओळखतील? मला अजून पण वाटत नाही मी सेलिब्रिटी आहे. मी आत्ता पण मला असं वाटतं मी एक जस्ट एक माझी आवड म्हणून व्हिडिओज करतोय आणि ते पोस्ट करतोय, बस एवढंच आहे. ज्यावेळी तू व्हिडिओ बनवत होतास, मला वाटते तू 21 वर्षाच्या असल्यापासून व्हिडिओ बनवतोस ना? हो. कोणत्या साली पहिल्यांदा व्हिडिओ बनवलास? आय गेस 2017ला मी फर्स्ट व्हिडिओ बनवलेली. आणि त्यानंतर म्हणजे माझ्या मामाच्या मुलानेच मला सांगितलं की यार बनवून बघ एक आगरी कोळी व्हिडिओ काय होतंय. आणि ती व्हिडिओ चालली, म्हणजे लोकांना काहीतरी युनिक दिसलं एक. आणि त्यानंतर जो एक फेज होता की पहिल्यांदाच असं कुठेतरी आगरी कोळी व्हिडिओज दिसले आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या रूट्सला जोडलेला कॉन्टेंट होता तो. आणि तो मला दाखवायला मिळाला लोकांना, मला खूप आवडला. आणि मग त्याच्यामधून लोकांचं प्रेम मिळत गेलं. तुझा कंटेंट ज्यावेळी आता बघतोय मी त्यावेळेला तुझं म्हणजे खूप आधीपासून फॉलो करतोय तुला, त्यामुळं थँक्यू. एकतर तुझी भाषा आणि रॉनेस जो आहे, जे क्राफ्टेडपेक्षा रॉनेस जो आहे तुझा, तो खूप जास्त भावतोय. त्यातलं दादूस कॅरेक्टर कुठनं आलं? तर दादूस कॅरेक्टर म्हणजे आगरी कोळी बोललं तर दादूस हा वर्ड तर मेन येतोच समोर. तर मला असं वाटतं की तो टॉपिक असा खूप रिलेटेबल होता. मला म्हणजे एक्सप्लेन करायची गरज नव्हती की यार हा एक आगरी कॅरेक्टर आहे आणि ह्याच्याभोवती ही स्टोरी फिरते. तर दादूस गेला गोव्याला, दादूस गेला इथे, तर ही माझे स्टार्टिंगचे कॉन्टेंट होते. दादूसने लोकांना समजून जायचं की हे आगरी कोळी व्हिडिओज आहेत आणि हा बस हे वर्ड होतं तिथे. ज्या वेळेला आता तुझा सगळा कंटेंट बघतो यूट्यूबवर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं भाषा. म्हणजे मला असं वाटतं की तुझी जी भाषा आहे आगरी कोळी आणि मराठी तू मिक्स केलंस, तर बऱ्याचदा आता म्हणजे आता पुण्यामध्ये भाषेवरून वगैरे बरेच हे केलं, ही शुद्ध भाषा, ही अशुद्ध भाषा, अरे नला न नाही न न न हे सगळं जे काय चालू असतं. आज जर बाहेर गेलो कुठे, आता जपानमध्ये, चायनामध्ये तर आता मी रिसेंटली प्लॅन बनवत होतो चायनाला जायचा. तिथे तर सगळं चायनीज आहे. म्हणजे आपले गुगल मॅप्स नाही चालत, आपले काहीच नाही, म्हणजे पेमेंट वगैरे काहीच चालत नाही तिथे. तर तिकडचे सगळे सेपरेट ॲप आहेत, सेपरेट लँग्वेज आहे, त्यांचीच लँग्वेज बोलली जाते. आज जपानमध्ये पण जर तुम्ही गेले, तुम्ही जर तिथे इंग्लिश बोलले तर ते तुम्हाला लक्ष पण देणार नाही तुमच्याकडे. तुम्हाला एकदम असं वाटतं की यार हा बाहेरचा आलाय कोणीतरी. जापनीज बोलले तर ते तेवढं प्रॉपर लक्ष देतात आणि सगळ्यांना जापनीजच येते मोस्टली. ओके. सो जर ती लोक त्यांची लँग्वेज जर एवढी सेफ करू शकतात की एवढं चांगलं स्थान देऊ शकतात त्यांच्या लँग्वेजला, तर आपण का नाही देऊ शकत? आणि ठीक आहे,
सगळ्या लँग्वेजचा रिस्पेक्ट केला पाहिजे, पण मला असं वाटतं ओके यार, शुद्ध अशुद्ध मला नाही वाटत कुठली लँग्वेज आहे. मी जर साऊथ इंडियाला गेलो, कुठे केरळला गेलो, तर मला ती केरळाची साऊथ इंडियन लँग्वेज यूज करायला. मी जर यूपीला गेलो तर ती यूपी बिहारची ती ओरिजिनल टोन वापरायला. प्रत्येक भाषेमध्ये गोडवा आहे आणि तो मला असं वाटतं की प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी ना कधी मी यूज करेल आणि मला करायचं आहे. कंटेंट क्रिएशनची सुरुवात कुठनं झाली? म्हणजे मला सांग की यूट्यूब तर हे बाजूला होते, पण एक तुझ्यामध्ये आतमध्ये एक ॲक्टर आहे आणि तुला हे करायचं आहे. ॲक्टिंगची बेकार आवड होती. ॲक्टिंगची म्हणजे एवढी बेकार आवड होती की मी कॉलेजला होतो आणि मी म्हणजे मला ही गोष्ट मी कुठेच बोललो नाही आहे प्रसाद, ही कुठेच नाही बोललो. मला मी SVPM शाळेमध्ये होतो आणि तिथे संतोष जुवेकर हे ॲक्टर आमच्या शाळेमधून बाहेर गेलेले, लाईक शिकून करिअर स्टार्ट केलेलं आणि खूप मोठे ॲक्टर झालेले, आत्ताही आहेत. तर माझ्यासमोर एक म्हणजे जेव्हा शिकवत होते शाळेमध्ये सर राठोड सर शाळेमध्ये शिकवत होते, मराठीचे राठोड सर. त्यावेळी मला आवड होती, मी मूवीज बघायचो खूप सारे, मी ॲक्टिंग करायचा प्रयत्न करायचो. त्यावेळी असा एक विषय निघालेला की संतोष जुवेकर सुद्धा होते, ते आपल्या शाळेतून शिकून गेलेत, आज ते मोठे कलाकार आहेत, मराठी क्षेत्रात नाव आहे. तर तेव्हा कुठेतरी ती डोक्यात गोष्ट गेलेली माझ्या की यार काश मला पण व्हायचं यार. मला वाटत नव्हतं होतील. आणि आज कधीतरी असं बोलणं होतं आमचं इन्स्टावरती, म्हणजे आम्ही भेटलो नाही पण आमचं बोलणं होतं. तर मला ती गोष्ट खूप अशी चांगली वाटते की जी लोक माझे इन्स्पिरेशन होते ते लोकांसोबत मी आज बोलू शकतोय. म्हणजे मी ॲटलिस्ट थोडा तेवढा तरी कॅपेबल आहे की मी त्या लोकांच्या म्हणजे थोडं तरी त्यांच्यासोबत काही शेअर करू शकेल. तर मला ती गोष्ट एक चांगली वाटते. सो शाळेमधून थोडीशी सुरुवात झाली मी बोलेल. मला घरून प्रेशर होता, कारण माझी फॅमिली आम्ही ओके मिडल क्लासच होतो, आत्ताही मिडल क्लासच आहोत. पण एक असं होतं की ठीक आहे, म्हणजे एज्युकेशन एक कम्प्लीट करतोय, कारण एक रिस्पॉन्सिबिलिटी असतात. पहिले मला नाही एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे एवढं जेव्हा आपण लहान असतो तेव्हा फील नाही होत एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटी. सो त्यावेळी जस्ट करत गेलो, अभ्यास करतोय. आज 10वी झाली. मला म्हणजे एक तो मिथ आहे की प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये बोलतात तू फक्त 10वी क्लिअर कर, पुढं काही टेन्शन नाही. तू फक्त 10वीमध्ये चांगले मार्क काढ, पुढं तुला काही टेन्शन नाही, म्हणजे तू पूर्ण जग जिंकलं. 10वी पास झालो चांगल्या मार्काने. माझ्यासाठी चांगले होते, घरच्यांसाठी नव्हते चांगले. किती पडलेले? कळीचा मुद्दा आहे का? 57.18. आई शपथ. माझ्यासाठी चांगले होते, ते खूप चांगले आहेत. पण नंतर मला 10वी पास झाल्यानंतर समजलं की आता काय करायचं, ह्याच्या पुढे 11वी 12वी पण आहे. आणि तेव्हा मग नंतर मी 11वी केली, नंतर 12वीला परत प्रेशराईज सुरू झालं की तू 12वी कर, 12वीत चांगले मार्क भेटले ना, याच्या पलीकडे तुला काहीच नाही, बस तू जग जिंकलं. तो जग मी जिंकायला गेलो. मी 12वी क्लिअर केली. 12वी नंतर मला बोलले आता ग्रॅज्युएशन आहे, आता आयुष्यातला सगळ्यात मोठा टप्पा आहे तुझा, या टप्प्यामध्ये आता हा टप्पा तू पार पाडलास ना, तू तुझ्या जीवनात खूप यशस्वी झालास. इथं काहीच मार्गदर्शन नसतो. जेव्हा माणूस 12वी क्लिअर करतो ना, एका कठड्यावरून असा, आता त्याला एक पाय खाली जाईल आणि एक पाय त्या कठड्यावरती आहे. आता तो विचार करतो आता करणार काय आपण, आता माहिती नाही. आणि मार्गदर्शनाला असे काका यायचे, शेजारचे काका यायचे, पप्पा बोलवायचे, अरे या पाटील भाऊसाहेब आले त्यांना बोलवू आपण. ते पाटील यायचे, हे आप्पा तू, अरे एक मला आप्पा बोलतात घरी, सॉरी अप्पा. हा मला आप्पा बोलतात घरी. का रे? मला आप्पा बोलतात. तर मला असं वाटतं की त्याचं म्हणजे जो अभ्यासाकडे जो कल आहे तो बघता मला असं वाटतं त्यांनी आर्ट्सच घ्यायला पाहिजे, कारण नापास होण्यापेक्षा ते बरा. तर मग त्याच्यावरून मग त्या सगळ्या गोष्टी, आणि मग एक कन्फ्युजन करू काय. तर ग्रॅज्युएशनसाठी मी पहिले बघितलं, मला मॅथ्सचा प्रॉब्लेम होता. मला मॅथमॅटिक्सचा माझा 36चा आकडा आहे मॅथमॅटिक्स. गणित मला खूप डोक्यात गेलं आहे माझ्या. FYला जाताना बघितलं मी कुठला कोर्स घेऊ. त्याच्यामध्ये मी असं बघत होतं की मला मॅथ्स नको आहे. तर त्याच्यामध्ये BFM एक अशी डिग्री होती, त्याच्यामध्ये मला असं वाटलं की या गोष्टीमध्ये मॅथ्स नाही आहे, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स असं काहीच शब्द नव्हता. त्याच्यानंतर मला समजलं की BFMचा फुल फॉर्म होता बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट, आणि फायनान्शियल मार्केट म्हणजे गणित, स्टॉक मार्केट. तिथे माझ्या डोक्याचं गणित हटला आणि मी एका अशा ट्रॅपमध्ये अडकलो की आता मी काय करू, आता मी इथून निघू पण नाही शकत आहे बाहेर. तर मी तिथे मग माझं जस्ट चालू होतं, आणि त्या कॉलेजमध्ये नाट्यमय होतं, नाटकं चालायची कंटिन्यूज. आणि ती माझी सेकंड स्टेप होती की तिथून मला नाटकाची आवड झाली. त्याच्यानंतर हळूहळू शॉर्ट फिल्म एक
क्रिसलिस करून एक इव्हेंट होता, तर शॉर्ट फिल्म त्याची आवड निर्माण झाली. मी शॉर्ट फिल्म करायला लागलो. मग तिथून मला खरं यूट्यूबचं हे झालं की यार मी हे करू शकतो काहीतरी. आता तू ज्या वेळेला या सगळ्या ह्याच्यामध्ये सांगतो, तुला गणित आवडत नव्हतं, हे नव्हतं, शाळेत आवडायचा कुठला विषय? मराठी आय गेस बेटर होता. आमचे इंग्लिशचे सर होते, बिरंगोळे का विरंगोळे नाव विसरलो, पण ते अशी अशी काठी घेऊन यायची, त्यांची काठी अशी नुसती हालायची. काठी नव्हती, ची स्टीलची पट्टी होती. आले की असे जड धपाधप मारायचे, ती एकदम विचित्र. त्या सरांना आज पण भेटलो तर मला म्हणजे असं भीती नाही वाटत, पण असं आठवतो मार खाल्लाय. लय मार खाल्लाय काय? खूप मार खाल्लाय, खूप. त्या शाळेमध्ये तुला आता गेल्यानंतर जातोच कधी शाळेत, गेलास काय परत आत्ता? कोविडमध्ये त्याच शाळेत ॲडमिट होतो मी. तर मी पप्पांना घेऊन गेलेलो आणि तिथे मला पण ॲडमिट व्हावं लागलं. तर तिथेच अच्छा. चेक केलं आणि तिथल्या तिथेच ॲडमिट केलं. टाईम पण नाही दिला विचार करायचा. पण तो टाईम होता, मला खूप असं चांगलं वाटलं की यार या क्लासरूममध्ये मी शिकत होतो आणि आज त्याच क्लासरूममध्ये मी एक बेडवर एक पेशंट म्हणून झोपलोय. याच्यापेक्षा एक नशीबवान गोष्ट अशी कुठली असू शकते? नशीबवान? नशीबवान, ठीक आहे. मला शाळेमध्ये कोणी असं बाजूला वगैरे बसवून नाही घ्यायचे. मला तो अजून समजला नाही तो पॉईंट. म्हणजे मी एवढा हेटेड स्टुडंट होतो, म्हणजे असं मस्ती पण नाही, काय नाही, पण एकदम शांत शांत असायचो. माझे मित्र खूप कमी होते आणि मी असा एकाच बेंचवर, म्हणजे मी गेलो क्लासरूममध्ये तर आता समजा सर बोलले की ए ओंकार, तुझा मित्र विनायकला बसव तुझ्या बाजूला. नाही नाही सर, विनायक नको, मला माझा मित्र बसला इथे. तर मग माझी एवढी माझी का रे? ख्याती होती. मला पण नाही माहिती का, पण माझे मित्रच नव्हते. मी खूप कमी बोलायचो. माझं बोलणं मी बी खूप बोरिंग होतो. मी असं एकदम शांत शांत एकदम, मला असं एकदम शांत. म्हणजे आता तू म्हणलास की मला शेजारी बसून घेत नव्हते किंवा मित्र नव्हते, काय कधी तुला राग येत नव्हता किंवा? राग नव्हता. मला असं खूप आयसोलेटेड होतो मी. म्हणजे मी एकदम शांत शांत. मग मी खूप यूज टू झालेलो. मी जाणार शाळेत, माझं काय काम अभ्यास वगैरे असेल ते मी करणार आणि नंतर घरी येणार. घरी येऊन मग मी जाणार. मी एकदम ओके होतो. ओके होतो. म्हणजे असं ते ग्रुपिझम खूप असायचे. आय गेस आत्ता पण असतील शाळेमध्ये ग्रुपिझम. सो तो ग्रुपिझमचा शिकार असेल मी, मला असं वाटतंय. एक मुलगा होता जो मला मारायचा. म्हणजे मी एवढा धिप्पाड आणि तो पोरगा एवढासा पोरगा मला असा मारायचा. मी शप्पथ सांगतो, मी म्हणजे मला एवढा बुली केलाय शाळेमध्ये. तर मी काय नाही, मी फक्त बसलोय तर काहीतरी टिंगलटवाडी करणार, मला काय पण बोलणार रंगावरून याच्यावरून. त्यावेळी मी थोडा होतो, त्यावेळी माझी स्किन थोडी जास्त डस्की होती, पण आता मी थोडा फेअर झालोय, वाटतंय ना? वाटते फेअर झालायस? नाही मी झालोय, मी आता. येस. पण मला एकदा मी ठरवलं की भाई याला उत्तर देणार आहे. पण नंतर मी एकदम शेवटी ठरवलं की भाई याला मी आता त्याला बोललो, तू भेट मला, तू शाळा संपली की भेट मला साईडला कोपऱ्यात. मी पोरांना पण घेऊन गेलो, त्यांनी पण आणली पोरं, पण ती पोरं फक्त बघायला होती, ती इन्व्हॉल्व नव्हती होणार. कारण आम्ही सांगून ठेवलं तुम्ही मध्ये पडू नका, आम्ही एक गेम करतोय आम्ही, ठीक आहे, पण ह्याच्यानंतर तू माझ्या वाटेला जायचं नाही, मी तुझ्या वाटेला जाणार नाही. मी त्यावेळी एकदम ठरवलं की याला एवढा मारणार आहे ना मी. त्या 22 चव्हाणनी माझी एवढी म्हणजे ना एवढी इज्जत काढली, मला एवढा राग आला ना त्याच्या शाळेमध्ये. मी त्याला बोललो असा धुणार आहे ना याला, त्याला कोपऱ्यात घेऊन गेलो आणि त्यांनी मला असा धुतला ना. तुला? हा, त्यांनी मला एवढा मारला, मी शब्दात बयान नाही करू शकत. मी तेव्हा त्याच्या खऱ्या शक्तीची मी पॉवर बघितली. मी तेव्हा मला समजलं खरा मार काय असतो. तो शाळेत मारत होता, तो ट्रेलर होता. तर मी तेव्हापासून मग मी थोडा असं झालो की ओके, तू जिंकलास, मी हारलो. त्याच्यानंतर मी त्याच्या वाटेला नाही गेलो, पण तरी पण तो माझ्या वाटेला जात होता. शाळेमध्ये लय पोरांनी त्रास दिलाय मला, मी खरं सांगतो. म्हणजे शाळेमध्ये आता सांगू पण नाही शकत कोणाला, काय करणार. भावेश चव्हाणची दहशत अजून आहे? नाही आता नाही दहशत, आता नाही दहशत, पण मनामध्ये कुठेतरी घर करून गेला. शाळेमध्ये तेवढं फक्त मला असं वाटलं की त्यावेळी जर म्हणजे शाळेमध्ये माणूस एकदम सोज्वळ असतो आणि जी पोरं शाळेमध्ये एकदम नाजूक असतात ना, ती नंतर जाऊन खूप रावडी होतात. हा, जी पोरं शाळेमध्ये अशी थोडी हे असतात, नंतर जाऊन बिचारे असे थकतात. तू जे आता सांगतोयस की तू शाळेमध्ये असा होता, हे पटतच नाही रे. हा, मी खूप साधा होतो. मी शाळेमध्ये एवढा साधा, म्हणजे मला कोण काही पण बोलून गेला, मी एकदम शांतपणे ऐकणार, मी एकदम साधा. तुला कोणतरी मारून जाऊ शकते. तुला बिग बॉस मधून कधी बोलवलंय का? हो, बोलवलंय. मला असं वाटतं मी एवढा मेंटली अजून स्ट्रॉंग नाही आहे.
बिग बॉसमध्ये तू गेला नाहीस बोलवून सुद्धा? आता घरी शिव्या खाणं वेगळी गोष्ट आहे आणि बाहेरच्यांच्या शिव्या खाणं वेगळी गोष्ट आहे. तर कारण ऑब्विसली तिथे 24 तास एक तर तुम्ही एका अननोन लोकांसोबत आहात, त्यांना फॅमिली बनवून राहायचंय. आणि म्हणजे मोस्टली असं होतं ना की आज माझं जर कोणासोबत भांडण झालंय, आज मला समजा कोणाची तरी मतं नाही पटलीत माझ्या घरात, तर मी एखाद दिवस माझ्या गावाला निघून जाईल, मी थोडा तिथे जाऊन स्टे करेल, मी थोडा रिलॅक्स होईल आणि मी नंतर येईल. मग तेव्हा मी नॉर्मल असेल. पण इथे काहीच नाही आहे, इथे वे आउटच नाही आहे. इथे तुम्हाला काही झालं, तुम्हाला कोणी बोललं, 24 तासचं पर्सन तुमच्या समोर आहे आणि त्याचंच ऐकायचं आहे. जरा पर्सनल आयुष्याकडे येतो तुझ्या. तुझ्या आयुष्यात कोण मुलगी आहे का? आहे ना, मम्मी आहे माझी, हो. माझी भाची आहे, आता परत विचार, बहीण आहे. आता सांग गर्लफ्रेंड आहे का? नाही गर्लफ्रेंड बिलफ्रेंड कोण नाही. ओके. मग ती चुकी केली मी माझ्या आयुष्यात. म्हणजे मी शपथ सांगतो, म्हणजे मी आज आई वडील आहेत ना, नेहमी बोलतात लहान असताना की तू अभ्यास कर, तू कुठल्याच मुलीच्या नादी लागू नको, तू फक्त काम कर. मुली मित्र पण बोलायचे की नाही शिक्षक बिक्षक बोलायचे, अरे पैसे कमवा, पोरी स्वतःहून तुमच्या पुढे येतील, नाव कमवा. पोरींना काय पडलेली नाही, पोरींना काही लेणं घेणं नाही. तुम्ही किती फेमस व्हा, तुम्ही किती पैसे कमवा, त्यांच्याकडे 100 ऑप्शन आहेत, काही पडलेलं नाही. मग ते ओके यार, तुम्ही जर भाव दिला तर त्या देणार तेवढ्या पुरता, तुम्ही बोलले तर तेवढ्या पुरता बोलणार. त्याच्यानंतर दुसरा पोर त्यांनी भाव दिला दुसऱ्या पोरांनी, तर ते त्याला भाव देणार. मला भावाच्या मनातलं दर्द दिसायला लागले, जरा काहीतरी स्टोरी आहे असं वाटायला लागले. आहे का नाही? स्टोरी म्हणजे तेच आहे की हे लाईफ पार्टनर आहेत ते मला असं वाटतं आधीच बघून ठेवले ना तर हे चांगलं आहे. इट्स लाईक सीट रिझर्व करून ठेवा, कारण जेव्हा तुम्ही एकदा 27-28 क्रॉस केली त्याच्यानंतर खूप टफ आहे, नाही भेटत. तुझा पण हा प्रॉब्लेम आहे आता? हा, नाही भेटत, शपथ नाही भेटत. काय शोधतोयस तू? सांग प्रेक्षकांना की अशी मुलगी पाहिजे. पहिली जी होते ना, पहिले कसे होते, पहिले लाईक आपण बघायचो हा रंग आहे गोरा, ही सुंदर आहे सुंदर, हे 2 फॅक्टर मॅटर करतात फक्त. आणि जसे आपण एज वाढते, लाईक आपण 26 क्रॉस करतो, त्यानंतर आपली मेंटॅलिटी बदलते. आपल्याला वाटतं की यार ही ना आता हा रंग ओके हा रंग ठीक आहे, बघू ते सुंदरता बघू, पण मी जे बोलतोय ती ऐकते का, तिला इंटरेस्ट आहे का मी जे बोलते ते ऐकण्यामध्ये, किंवा तिला लाईक ती माझ्या झोनवाली आहे का, तिची आणि माझी मेंटॅलिटी मॅच होते का. जर नाही होते मेंटॅलिटी मॅच तर मग काय. तर हे जे फॅक्टर्स आले ना तर ह्याच्यामध्ये खूप टफ होतं. आणि आजकाल तर आता अरेंज मॅरेजचं चाललंय माझं, तर एवढा बेकार विषय अरेंज मॅरेजचा. एक पोरगी दाखवली होती मला, सुंदर होती, पण मी फक्त एवढंच बोललो अरेंज मॅरेजमध्ये का, मी फक्त एवढंच बोललो मला तिच्याशी बोलायचंय. आता तिच्याशी बोलायचंय तर ह्याच्यामध्ये भरपूर सारे फॅक्टर आले. मी बोललो की ओके तिला कॅफेमध्ये पाठवा, मी बोलून घेतो तिच्याशी, समजून घेऊ कसे काय विषय आहेत. कॅफेमध्ये जर कोणी तुला तिच्यासोबत बघितलं किंवा तिला त्याच्यासोबत म्हणजे बघितलं तुम्हाला दोघांना, तर तिचं लग्न होणार नाही. तिला मग ही याच्यासोबत कॅफेमध्ये बसली, यांचं चालू होतं, तर याचं दुसऱ्याशी, तू जर नाही बोलला तिला तर दुसऱ्याशी लग्न नाही होणार. हे जे विचित्र फॅक्टर आहेत ना हे खूप कठीण आहेत. तुम्ही बघून ठेवा, तुम्ही कोणतरी बघून ठेवा, कारण आता मी 25च्या आत आहेत ना, तुम्ही तेव्हा बघू शकता, कारण नंतर खूप कठीण आहे. मुलींचे पण खूप आता म्हणजे बघतात ना मुलांमध्ये. मुलींना तर प्रत्येक गोष्ट पाहिजे. आता तर काय म्हणजे आमच्या मावशीचाच मुलगा आहे, त्याचं घर नव्हतं म्हणून लवकर लग्न जमत नव्हतं, त्यांनी बिचाऱ्यांनी घर बांधलं. आता घर बांधलं तर ती बोलते की सगळी फॅमिली एकत्र राहते, मग आता कसं जमेल लग्न, त्याच्यात पण प्रॉब्लेम आहे. असं करता करता 34 वर्ष आला त्याचा, अजून लग्न नाही जमला. मग रे मला ते लग्नाचं टॉपिकच मला तर वाटलं की मला लगेच हसत खेळत भेटेल. आणि आम्हाला पण तेच वाटतंय रे. मला पण तेच वाटलं. तुझा जर हा प्रॉब्लेम आहे लग्नाचा, तर मग बाकीच्यांनी काय करायचं? खूप कठीण आहे खरंच. आणि म्हणजे येतात तसे प्रपोज, येतात, नाही असं नाही, येतात. कोणी पर्सनली मला तू आवडतोस लाईक वगैरे अशा पद्धतीने DM मध्ये? हा, म्हणजे असं डायरेक्ट नाही होत, पण असं नॉर्मली येतात की असं बोलणं होतं की हाय हॅलो काय कशी आहेस काय आहे. आणि मग असं जस्ट बोलण्यामधून काही वाईब शेअर होतात की ओके असं तसं. पण ते कधीतरी असं मध्येच वाटतं की यार वाईब्स मॅच नाही होते रे. मग लग्नासारखा असा एवढा इम्पॉर्टंट टॉपिक
जो आज लग्न झालं तो उद्या काहीच नाहीये. तो पर्सन तुम्हाला वाटला पण पाहिजे की यार ओके मी कम्फर्टेबल आहे, माझ्यासाठी परफेक्ट आहे. एक अशी मुलगी पाहिजे जी जी समजून घेईल, तिला समजेल ओके हा पर्सन आहे, असा आहे तसा आहे, ओके हे पाहिजे. बस तुझी ही अपेक्षा आहे. हां ही अपेक्षा लक्षात आली का सगळ्यांना काय आहे? त्यामुळे तुम्ही आता त्याला DM मध्ये सांगू शकता की ही अपेक्षा मी पूर्ण करू शकते, प्लीज मला भेटायला नाही ये. नाही, असं असं काय नाही. @IM विनायक माली हे त्याच्यावर DM करू शकता मला, असं काय. ओके. मुली बघायचा कार्यक्रम सुरू आहे. ओके. तुझ्या आयुष्यात असा कोणता क्षण होता की ज्यामध्ये तुला खूप डिप्रेशन आलं? आणि म्हणजे ऑब्व्हियसली तू कॉमेडी व्हिडिओ करतोस, तर डिप्रेशन फेजमध्ये आणि तुला व्हिडिओ शूट करायचे असे काही प्रसंग आले का? डिप्रेशन म्हणजे म्हणजे असं की बाबा डिप्रेशन नव्हतं, प्रेशर होतं. डिप्रेशन मला येत राहतात मोस्टली. मला डिप्रेशन येतात म्हणजे आता मी कुठली शूट करतोय तर मला शूटची लोकेशनच नाही फायनल होते. कधी कधी असं होतं की मला ती लोकेशन हवी आहे पण मला ती लोकेशनच नाही अरेंज होते, तर मला कामाचे डिप्रेशन जास्त येतात की यार माझं काम अडकलं आता कसं होणार. तर मला मग त्याच्यामध्ये डिप्रेशन येतो. किंवा कधी कधी असं काम नसेल ना तर मला नाही राहत, मग मी घरी बसून नाही राहू शकत. मला फोबिया आहे, मी घरी बसून नाहीच राहू शकत. तो एक आहे. आणि एकदा मी एक एक ते बोलतात ना की गरजेपेक्षा जास्त कुठली तरी गोष्ट घेतली, एक घर घेतलेलं. तर मला त्याच्यामध्ये थोडं वाटलं की हे थोडं जास्त केलं. एक लोन केलेलं मी, त्याच्यामध्ये तो फेडता फेडता नाकीस नो आलेले. ओके. म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन ठीक आहे पण असं वाटतं की ओके तो फेज बेकार होता. आणि त्या फेजमध्ये असा फेज आलेला की तो लोन संपत नव्हता. माझ्या आयुष्यातला पहिला लोन होता तो आणि मी खूप लाईटली घेत होतो गोष्टी. काय होतं जरा एक्सप्लेन करून सांग ना. एक घर होतं खूप आवडलेलं, खूप सुंदर होतं आणि तो लोन मी घेतला त्याच्यावरती. आणि काही नाही, मी जस्ट घेत होतो आणि मला सवय लागलेली लॅविश लाईफ, पाहिजे ते करा, पाहिजे ते फिरा, हे करा ते करा. आणि सडनली लोन नंतर थोडं रिस्पॉन्सिबिलिटी फील झाल्या की अरे आता थोडं रिस्पॉन्सिबल राहायला लागेल, आता थोडं पैशाला घेऊन थोडं कॅल्क्युलेटिव्ह राहावं लागेल. आणि त्याच्यामध्ये थोडं हे केलं आणि झालं क्लिअर. किती लोन घेतलं होतंस? अमाऊंट नाही सांगत मी, पण खूप चांगलं झालं. आणि लकीली मी त्यावेळी तो जो फेज होता त्या फेजमध्ये लाईक व्हिडिओज बनवतोय आणि चालू आहे, ठीक आहे, लोनची EMIs जात आहेत, व्हिडिओज बनवतोय. कॉन्टेंट करताना थोडं कधी कधी असं वाटतं ना की पहिले मी हॉबी म्हणून करत होतो, आता मी काम करतोय, थोडं एक अर्निंगसाठी करतोय. तर तो फेज होता माझा आणि त्या फेजमधून थोडा त्रास झाला. पण ज्यावेळी माझ्या घराचं पहिलं लोन झालं क्लिअर, माझ्या हिमतीवर मी क्लिअर केलं लोन, त्यावेळी असं फील झालं की यार हे घर माझं आहे आत्ता. ओके. आणि त्यावेळी घरामध्ये आईला सांगितलं आई बिर्याणी बनव. बिर्याणी आणि गुलाबजामचा ताव मारला आम्ही. आणि त्यावेळी म्हणजे खरं सांगतो की एक मिडल क्लास व्यक्तीला स्वतःचं घर स्वतः केलेलं म्हणजे खूप खूप मोठी गोष्ट आहे. बरोबर. आता काय नाही, आता मी युज टू झालोय त्या गोष्टीतनं रिस्पॉन्सिबल पण झालास. मला वाटतं मला असं वाटतं की कुठल्याही मुलाने बोलले, पुरुषांनी नाही बोलणार, कुठल्याही मुलाने यंग एजमध्ये एक लोन घ्यावं, भले छोटंसं का होईना, एक लोन घ्यावं, त्याला समजेल काय असतं. तुझं हे जे लोन वगैरे होतं, ह्या सगळ्या यूट्यूब आणि कंटेंट क्रिएशन मधून झाल्या ना? हो, म्हणजे त्याच्यामुळेच झालंय मोस्टली 80%. ओके. बाकीचे होतं. ओके. तुझ्या आयुष्यातला एक प्रसंग असा सांग की जिथं तुला वाटलं की बाप, एक आपण आता जग जिंकलंय, बास आता मला सगळं मिळालं, किंवा मला जे हवं होतं त्यात मी आता खूप आनंदी झालोय. नाही, ही जर गोष्ट मी ठेवली आयुष्यात तर मी कधीच पुढे नाही जाऊ शकत, कोणीच पुढे नाही जाऊ शकत. माणसाची भूक आहे ना, देवाने आपल्याला पोट दिलंय, मला असं वाटतं की ते पोट कधी भरत नाही. ते भरलं तरी नंतर रिकामं होतं, दुसऱ्या दिवशी वाटतं की मला भूक लागली आहे. सो ती भूक एकदा संपली ना तर माणूस पुढे कधीच नाही, त्याची भूक मिटून देऊच नका. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट, आज तुम्ही कुठेही गेले, कुठल्याही शिखरावर पोहोचले, तरी पण मला असं वाटतं की त्याच्या पुढे कोणीतरी आहे. आज मी भले मिलियन केले तर उद्या मला असं वाटतं 2 मिलियन वाला दुसरा आहे माझ्यावरती. तुम्ही त्याचा विचार करा, तिथे कसं पोचेल मी.
ओके. सो मला ते वाटतं. बाकी आणि मला मला वाटतं माझ्या पप्पांनी पण कधी तिथपर्यंत मला जाऊनच दिलं नाही. आज पण मला घरी पण एकदम आम्ही नॉर्मल आहे. मला मला नाही वाटत कधी काय. आणि तुझं मिडल क्लास फॅमिली आहे? मिडल क्लास फॅमिली. आणि मला आज पण वाटतं मला मी कम्फर्टेबल जास्त कुठे आमचं गाव आहे, गावाला म्हणजे शेतामध्ये गेलो मी माझ्या आत्याच्या मुलाला फोन करतो. कुठलं गाव? पनवेल. अच्छा, लोकांसाठी आता एअरपोर्ट झालंय, पहिले आमचं गाव होतं ते. तेच विचार करायला मी. हां, ओके. तर मी माझ्या आत्याच्या मुलाला फोन करतो, आज सुट्टी आहे, मी येतोय. तर संडेला आम्ही जातो, एक बेड टाकलेला असतो, त्या शेतावर मस्त एक आंब्याचं झाड आहे, त्या झाडाखाली मस्त झोपतो शांतपणे हिरवळमध्ये. बस हीच लाईफ. काही फार्म हाऊस नाही, काही नाही, एकदम चिल्ड. सो मला असं वाटतं की प्रत्येकाने रूट्सला जोडलेला असावा, पण भूक लॅविश एक मोठ्या मेन्शनची असावी. तुझ्या वडिलांच्या बद्दल आणि आईबद्दल थोडं सांग ना. माझे पप्पा असे थोडे पहिले स्ट्रिक्ट होते, तेव्हा मला असं वाटतं की तो स्ट्रिक्टनेस पण इम्पॉर्टंट आहे. आई आणि मम्मीने मला खूप सपोर्ट केला. माझी आई माझी माझी आज मला वाटतं की मी मी इवन आहे इथे उभा पण आहे, मला असं वाटतं माझ्या आईमुळे. म्हणजे माझी आई मी खूप आमचे मतभेद पण होतात. माझ्या आईची खूप म्हणजे कधी कधी कुठल्या गोष्टीमध्ये पटत नाही, पण माझ्या आईने मला सगळ्या गोष्टीत सपोर्ट केला. तिने माझ्यावर ट्रस्ट ठेवला मेन म्हणजे, आणि ती आहे. आईला प्राऊड फील होतं का? म्हणजे आईला कधी वाटलं होतं की काय करतोय हा व्हिडिओ, हे काय भविष्य आहे का किंवा काय? नाही वाटलं तिला. मला तिच्या डोळ्यात पण कधी दिसलं नाही की हा काय करतोय. तिला पहिल्यापासूनच श्युरिटी होती की तू काय पण कर, तू घरी जरी बसला तरी तू काहीतरी करशील. म्हणजे माझ्या पप्पांना आजही वाटतं की हा काय करतोय. मी घरी बसून पण माझी खूप कामं चालू असतात, तर मग पप्पांना नाही समजत. पप्पांना वाटतं की पप्पांची कामं. माझी आई नेहमी मला प्रेफरन्स देते. मे बी हेच रिझन आहे की मी आईसोबत खूप जास्त कम्फर्टेबल आहे. आम्ही फिरायला पण जातो. तुझ्या आई वडिलांना वाटतं का की सेलिब्रिटी आहेस तू, इतकं लोक तुला ओळखतात आणि हे असं म्हणजे कंटेंट क्रिएशन हे एक तुझं आर्थिक साधन मोठं बनलंय, ह्याकडे ते बघतात कसे? आई वडिलांसाठी कोणच सेलिब्रिटी नसतो. नाही सेलिब्रिटी, पण एक नाही का मुलानं नाव कमावलं किंवा काहीतरी एक गाठलेली आहे उंची. नाही एवढं नाही वाटत, जस्ट नॉर्मल. पण हां, म्हणजे मी ट्राय करतो की त्यांना कुठेतरी फिरवेल किंवा त्यांना काही जे हवं तर देईल. ओके, एवढा नक्कीच प्रयत्न करतो. ग्रेट. तुझ्या चॅनलमध्ये जर बघितलं तर कन्सिस्टन्सी कॉमेडी व्हिडिओज आहेत, तू लोकांना हसवतोस. आज सोशल मीडियावर जर एखादा ट्रेंड आला तर तो ट्रेंड लगेच निघून पण जातो. बरेच इन्फ्लुएन्सर्स आले, ट्रेंडमध्ये येतात आणि परत कुठेतरी निघून जातात. कंटिन्युटी मेंटेन करणार तू एकमेव आहेस असं मला वाटते. भीती वाटते खूप. म्हणजे प्रत्येक ॲक्टरला, प्रत्येक इन्फ्लुएन्सरला एक इन्सिक्युरिटी आहे की यार माझं फेम आज आहे, उद्या नसेल. तर प्रत्येकाला भीती वाटते, मला पण वाटते. म्हणजे हे लोकांच्या लायकिंग्सवर आहे की आज मला ह्या व्यक्तीचा कॉन्टेंट आवडतोय, उद्या मला नाही आवडणार. प्रत्येकाला फ्रीडम आहे, तो आज बघेल उद्या नाही बघणार. सो सतत काहीतरी इनोव्हेट करत राहावं असं वाटतं की म्हणजे करावंच लागतं. आज मी लाईक फक्त कुठल्याही इन्फ्लुएन्सरने फक्त कॉमेंट्स रीड कराव्या. कॉमेंट्समध्ये सगळं मिळतं. हे कॉमेंट्समध्ये लोकांनी जर शिव्या घातल्या तरी पण त्या ऐकून घ्यायच्या की यार मला या व्हिडिओमध्ये असं असं आलं, मी ओव्हर ॲक्टिंग केली आहे, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी थोडं सटल करेल. किंवा हा टॉपिक लोकांना नाही रिलेट झाला तर मी नेक्स्ट टाईम काहीतरी रिलेटेबल बनवेल. तर ह्या गोष्टी करत राहाव्या लागतात. आणि जो ट्रेंड बोलेल मी, तर ट्रेंडमध्ये ज्यावेळी स्टार्टिंगला फक्त यूट्यूब होता त्यावेळी खूप वेगळा होता. लाईक तो यूट्यूबचा अल्गोरिदम वेगळा होता, लोकांचे लायकिंग्स वेगळे होते, लोकांचे व्ह्यूज वेगळे होते. त्यावेळी फक्त लोकांना एक यूट्यूब हाच एक प्लॅटफॉर्म होता इन्फ्लुएन्सरसाठी. पण आता रील्स आले. रील्समुळे मेजर इम्पॅक्ट झाला. यूट्यूबमध्ये एवढे व्ह्यूज यायचे की लाईक लोकांना दुसरं काहीच नाही आहे मीडियम. पण आता रील्समुळे लोकांचं असं झालं आहे की ओके यार मला काही सेकंड मी आता जॉबला आहे, मी ऑफिसमध्ये आहे, मी जस्ट फोन काढला, मी ओपन केला, काहीतरी टाईमपास बघितलं, ब्रेक आहे, 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये मी जस्ट स्क्रोल केलं काही गोष्टी, ओके मी खुश झालो, ओके माझं बस कन्झप्शन बस आहे, मी आता ब्रेक नंतर घरी जाऊन बघेल, बाकी कन्झ्युम करेल डेटा. तर मी जस्ट ठेवून दिला, झालं. यूट्यूब व्हिडिओमध्ये एक फुल फॉर्मॅट व्हिडिओ आहे, 20 मिनिटाची 25 मिनिटाची कॉन्टेंट आहे, तर तो मी तेवढा कन्झ्युम करायला मला टाईम तर पाहिजे. तर लोकांची आय गेस ती कॅपॅसिटी कमी झाली आहे आणि अटेन्शन स्पॅन कमी झालाय ना. हां. पण मला कुठे कुठे हे ब्लेसफुल वाटतं की लोक आजही मला बघतायत. आज त्या
25 मिनिटच्या व्हिडिओला 20 मिनिटच्या व्हिडिओला जर लोक आजही एवढे बघतायत ना, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं. मला रिसेंटली असं वाटत होतं की यार मे बी नाही चालणार, मे बी नाही होणार, कारण आता रील्स जास्त स्क्रोल होत आहेत. सो रील्सचा फायदा होतोय की तोटा झालाय? हा फायदा पण होतोय आणि तोटा पण होतोय, कारण ऑब्विसली लोकांचं ते अटेन्शन कमी झालंय. पण हा फायदा हा आहे की जर लोकांना शॉर्ट कॉन्टेंट आवडलं तर तोच कॉन्टेंट लोक यूट्यूबवर जाऊन बघू शकतात. सो तो बेनिफिट आहे. ओके. पण एक डिफरन्स नक्कीच आहे की ऑफकोर्स आय रिस्पेक्ट, म्हणजे रील्सचा कॉन्टेंट बनवणं पण सोपं नाही आहे, खूप टफ आहे. पण हा जर एक कॉन्टेंट असा आहे की जो लोकांच्या समोर येतोय आणि दुसरा कॉन्टेंट आहे की लोक स्वतःहून बघायला जात आहेत, तर तो गॅप खूप मोठा आहे. तर मला असं वाटतं की तो गॅप टिकवून ठेवणं खूप टफ आहे. प्रत्येक इन्फ्लुएन्सरला एक इनसिक्युरिटी आहे की यार तो टिकवून कसा ठेवू. बरोबर. तू कसं प्लॅन करतोस या सगळ्या म्हणजे कंटेंट प्लॅन कसं असतं तुझं? कॉमेंट्स रीड करतो, लोकांच्या प्रतिक्रिया घेतो की काय वाटतंय काय नाहीये. आता कमेंटवर नाही का आठवलं मला की तुला ट्रोल केले गेले का कमेंटमध्ये, अरे तू काय किंवा काय, त्यांना तू कसं घेतोस कमेंटना, निगेटिव्ह कमेंट्सना? ट्रोल शिव्या घातल्यात मला. हो. म्हणजे मला असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही एक सोशली जाता त्यावेळी एक ही तयारी ठेवा की तुम्हाला लोक बोलणार आणि ती तुमच्या घरातली लोक आहेत, ती त्यांना हक्क आहे तुम्हाला बोलायला. आज मी जर चुकीचा कॉन्टेंट केला आहे तर त्यांच्याकडे पूर्ण राईट आहे की तू चुकीचं करतोय, कारण ते त्यांच्या लाईफचा एवढा इम्पॉर्टंट टाईम मला देत आहेत. ते त्यांच्या लाईफमधली 15-20 मिनटं जर माझ्यावर स्पेंड करत आहेत तर मला असं वाटतं त्यांच्याकडे पूर्ण हक्क आहे की तुम्ही बोला. आणि माझं कर्तव्य आहे की मला हे सुधारायचं आहे. आणि स्टोरीजचं मी बोलेल तर कधी कधी बेकार डिप्रेशन येतो की कधी स्टोरीज होत नाही आहे. म्हणजे कुठलं असे कॉन्टेंट, असे खूप सारे कॉन्टेंट्स आहेत की ते बनवतोय पण तो कम्प्लीटच होत नाही आहे ती स्टोरी. मग कधी कधी त्यांना 6-6 महिने पण जातात, मग तोपर्यंत दुसरे कॉन्टेंट करतो. त्या स्टोरीचा एंड नाही भेटत आहे, कारण आम्ही असे पण व्हिडिओज केलेत की ओके यार चल काहीतरी करून टाक, ते व्हिडिओज नाही वर्क झाले. ओके. कंटेंट शोधताना म्हणजे आता हे दादूस कॅरेक्टर आणि ह्या त्यातल्या ज्या स्टोरीज आहेत त्या तू लिहितोस की आणखीन काय टीम आहे, किंवा कसं तुम्ही तुमचं प्लॅनिंग काय असतं की असाला आज हा व्हिडिओ बनवायचा आहे, मग ह्याला कसं त्यातले जोक पंच, कारण की कॉमेडी करणं हे खूप अवघड आहे जे तू व्यवस्थित करतोस. त्याचं काय आहे? थोडक्यात रेसिपी काय आहे तुझी? रेसिपी खूप प्रायव्हेट आहे. पण ठीक आहे, म्हणजे लाईक माझ्या मामाचा मुलगा आहे, तो मला आता हेल्प करतो. तो पण कधीतरी, सगळे माझी टीम सगळी जॉबवाली आहे, बिचारे सगळे जॉब करतात. व्हिडिओज आम्ही कंटिन्यूज नाही चालू राहत फ्लोमध्ये. सो ऑब्व्हियसली त्यांचं जॉब आहे, त्यांना एवढा पण टाईम नाही मिळत. पण मी ट्राय करतो की जे काही क्रिएटिव्ह माइंड्स आहेत आमच्याकडे, तर मी स्टोरीवर एक प्लॉट बनवतो. त्याच्यावर मी सांगतो की यार हा असा टॉपिक आहे, मी ऐकवतो स्टोरी की तुला कशी वाटते ही. ओके. समोरच्या पर्सनची रिएक्शन आली की ओके यार, नाही यार मजा नाही येते, तर मग ते परत चेंज करून परत दुसरी बनवा. सो अशा फ्लोमध्ये आहे. पण जर मला वाटतं की माझ्याकडे एक अशी टीम असते की जी पूर्ण त्या कामावर फोकस्ड आहे, लाईक स्क्रिप्टिंगवर बसली तर फक्त ती स्क्रिप्टवरच बसते. डेडिकेटेड. हा, डेडिकेटेड, फक्त तीच कामं करते. तर अजून खूप काही भारी करू शकलो असतो मी. करणार आहेस काय पुढे टीम अशी तयार? स्क्रिप्टिंगसाठी टीम करणं खूप टफ आहे. ओके. लाईक तुम्ही काय करणार त्याच्यावर, स्क्रिप्टवर किती करून करणार आहे स्क्रिप्ट. आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा आता पुढचं स्वप्न काय आहे तुझं या कंटेंट क्रिएशनमध्ये? काय करायचं, कुठेपर्यंत पोहोचायचं? मी 10 वर्षाच्या वरती टिकलो, मला तीच मोठी अजून मग मला ड्रीममध्ये जास्त वाटते. पण नक्कीच मला आवडेल, मला फिल्म ॲक्टर बनायचं होतं पहिल्यापासून. तर माझं ड्रीम होतं, अजूनपर्यंत तरी नाही झालं कम्प्लीट, पण लेट्स सी. तुला फिल्म्स करायचे आहेत? नक्कीच मला आवडेल करायला खूप. ओके. आता हे सगळे एक्सपिरियन्स ज्यावेळेला शेअर करतोयस त्यावेळेला इमॅजिन कर की फिल्मसारखं तुझं आयुष्य मागं रिवाइंड करशील. यातल्या कुठल्या गोष्टी तुला आठवत आहेत तुझ्या आयुष्यातल्या? पहिले पप्पा आंघोळीला जायचे सुरुवातीच्या फेजमध्ये. मी कॅमेरा लपून खाली वॉचमनला देऊन यायचो. कॅमेराची बॅग, एक कॅमेरा घेऊन ठेवलेला मी शूटसाठी, ठेवून द्यायचो खाली आधी, आणि नंतर मग गुपचूप जायचो. पप्पा आंघोळीला गेले की सटकायचो शूटिंगला.
पप्पांना नाही आवडायचं आवडायचं त्या गोष्टी. हा, ती एक गोष्ट होती, तो फेज होता. आणि आज पप्पा स्वतः बॅग घेऊन येतात खाली. होय काय? सो तो ती एक स्वीट मेमरी आहे. बाईकचा किस्सा एक आठवतो. बाईक घेतली जाऊन, असंच मनात आलं आणि घेतली. म्हणजे असं वाटलं की ओके चल घेऊ, ही मला आवडली. मी घरी आलो आणि मी बोललो पप्पा बाईक घेतली. हा घेतली, पण ती पार्किंगला जागा तर पाहिजे ना. बोललो हा पप्पा. तो फोटो काढला ना, पप्पांना दाखवलं नाही, बघ बाईक घेतली. आणि गाडीचं पण सेम झालं, 4 व्हीलरचं पण सेम झालं. आम्हाला पार्किंगचेच प्रॉब्लेम आहेत. मला शपथ एक गोष्टीची मोठी खंत आहे, काश मी बंगलोमध्ये राहत असतो. बिल्डिंगची सिस्टीम एवढी बकवास आहे ना, याच्यामध्ये पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत. एक पार्किंग आमच्या सोसायटीमध्ये 8 लाखाला विकतं, म्हणजे त्यावेळी विकत होते, आता तर वाढली असेल प्राइस. 8 लाखाची गाडी नाही येणार पार्किंगला देऊ. 8 लाखाचं पार्किंग, 8 लाखाची गाडी, कसं काय पॉसिबल आहे? तर मग तेच थोडा प्रॉब्लेम आहे आयुष्यात, की पार्किंगचेच प्रॉब्लेम आहे. तर काश एक बंगलो असता चांगला. माझं चाललंय, माझं प्लॅन आहे, माझं चाललंय, बघू. नक्कीच लवकरच करशील. तू आईबद्दल बोललास आणि आता आपण जवळजवळ तासभर ना हे सगळं बोललो. काय या सगळ्या तुझ्या जर्नीमध्ये तुला थँक्यू कोणाला बोलायचं आहे आणि सॉरी कोणाला बोलायचं आहे आणि का? मला थँक्यू बोलायचं आहे माझ्या आईला, एवढा सपोर्ट दिल्याबद्दल. प्रत्येक स्टेपवरती माझ्यासोबत होती. म्हणजे कुठलाही फेज मी एकट्याने नाही काढला. म्हणजे मम्मी होती सोबत, माझ्या डिप्रेशनमध्ये पण आणि माझ्या हॅपीनेसमध्ये पण. आणि पप्पांना सॉरी बोलायचं आहे, कारण माझ्या पप्पांची इच्छा होती की मी कोर्टामध्ये जॉब करावा. मी ट्राय पण केलं. कोर्टामध्ये? मी कोर्टामध्ये जॉब करायचं ट्राय केलं. मी मराठी टायपिंग केली. माझी आज मराठी टायपिंग आहे 35चा स्पीड आहे माझा. माझी इंग्लिशची टायपिंग आहे, त्याचा माझा 40चा स्पीड आहे. एक्झाम दिलं, सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. तर मी आज ॲप्टिट्यूड टेस्ट असते GKची, ती पण दिलेली मी. ओके. तर मी काय नाही, मी गेलो होतो एक्झाम द्यायला. पप्पांनी खूप ट्राय केलं. टायपिंग मशीन आणली होती घरी. पप्पांचं इच्छा होती की मी क्लार्क बनावं ऑफिसमध्ये, कारण पप्पा माझे कोर्टात होते, सुप्रिटेंट. तुझी सिरीज आहे वकील आहे. ते इन्स्पायर आहे काय? हां, मी चांगला एक्सपिरियन्स आहे. मी गेलेलो पण कोर्टामध्ये आता रिसेंटली. तर तेच पप्पांची इच्छा होती मी क्लार्क बनावं. मला असं वाटत होतं की क्लार्कमध्ये नाही. मी प्रयत्न केला, मी खरे प्रयत्न केले, मनापासून केले. मी एक्झाम दिली. मी गेलो मराठी टायपिंगमध्ये, मराठी का इंग्लिश टायपिंगमध्ये गेलो. माझी हाताला आला घाम. तिथे 100-150 लोक फक्त एका क्लासरूममध्ये वेटिंग करतात सरकारी जॉबसाठी. अक्षरशः मी देऊन आलोय तो जॉब. तिथे वेटिंग करतात, लाईनमध्ये उभे असतात. माझे पप्पा सुप्रिटेंट होते कोर्टामध्ये, तरी पण मला काय असं कन्सेशन नव्हतं की मी जाऊन करेल डायरेक्ट एक्झाम. नाही, उभा होतो लाईनीमध्ये. त्याच्यानंतर येऊन क्लासरूममध्ये गेलो. क्लासरूममध्ये जाऊन तिथे वेटिंग केली, 4-5 तास वेटिंग केली. त्याच्यानंतर भूक लागली, खायला काय नाही. त्याच्यानंतर गेलो एक्झाम द्यायला. घाम आला हाताला. टायपिंग मशीनमध्ये टाईप करता करता तो बोटच त्या टायपिंग मशीनमध्ये अडकत होते. ते कट्स लागले, अक्षरशः कट्स लागले, हे दिसायला लागले. आणि टायपिंगमध्ये सुचत नाही. सगळीकडे आवाज एकदम थाट 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 थाट, एवढा जोरात आवाज येतो टायपिंग मशीनचा. खट 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 सगळीकडून. म्हणजे अक्षरशः त्या क्लासरूममध्ये काहीतरी 50 मुलं असतील, 50-60, तेवढी सगळी एकसाथ करतायत. स्टार्ट टाइम बोलल्यावर फुल स्पेलिंग मिस्टेक, सगळं मिस्टेक. इथे मी फसलोय आता, माझं नाही होऊ शकत आहे. आणि पप्पांनी खूप ट्राय केलं त्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचे टायपिंग मशीन आणून दिले, सगळ्यावर ट्राय कर, हे कर ते कर. सॉरी, पप्पांनी त्यांची एक हे तयार करून ठेवली होती की तुला कसं सेट करायचं. पण नाही होऊ शकत, प्रत्येकाला नाही पॉसिबल. आता डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकेल, नाही होऊ शकत यार, नाही होऊ शकत. कसं करू? पण प्रयत्न केले मी. मला रिग्रेट नाहीये. मला प्रत्येक गोष्ट, मला असं वाटतं की हा जन्म मला एक भेटलाय, याच्यामध्ये मी सगळं ट्राय करणार आहे. मला जेवढ्या गोष्टी अपॉर्च्युनिटी येतात मला सगळ्या करायच्या. मला कधी बोलले की तुला चंद्रावर जायचंय का, मी चंद्रावर पण जाईल. मी बोलील हो मला जायचंय. मी मेल्यानंतर मला नाही माहिती मला परत जन्म भेटेल की नाही. आज एवढ्या कोंबड्या मी खाल्ल्यात, तर मला देव मे बी कोंबडा पण बनवेल पुढच्या वर्षी, पुढच्या जन्मात. जे नवीन कंटेंट क्रिएटर्स आत्ता करिअर करू पाहतायत त्यांना काय सल्ला देशील थोडक्यात? चांगले माणूस व्हा, चांगले माणूस व्हा. थोडासा फेम आला, काही फरक नाही पडत. मी शपथ सांगतो, कोणी हायवेवर कोणी तुम्हाला थांबवलं, तुम्हाला इच्छा नसेल तरी पण एक स्माईल देऊन एक फोटो दे. फोटो नाही द्यायचा, एक स्माईल द्या फक्त.
लोकांना बरं वाटतं, लोकांना खूप ऑप्शन आहेत आजकाल. मी जर नाही थांबलो, लोकांकडे 100 लोक आहेत, माझ्यासारखे 56 लोक पडलेत, लोकांना काही लेणं घेणं नाही. आपल्यामुळे जर कोणाला थोडं 2 पैशाचं बरं वाटतंय तर मला असं वाटतं तेवढं नीट वागावं. आणि ठीक आहे, जेवढं पॉसिबल होते तेवढं स्वतःच्या कॉन्टेंटला इम्प्रूव्ह करा. आणि कंटिन्यूस जर तीच गोष्ट करत राहाल तर ती नाही टिकणार. त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट आणा, लोकांना काय बघायचं ते बघा. मे बी माझ्याकडून पण काहीतरी मिस्टेक, आत्ताही माझ्याकडून मिस्टेक होत असतील, की मी काहीतरी सोडत असेल, की यार मला असं वाटतं की यार ही मिस्टेक मी करतोय आणि मी लोकांना सांगतोय, पण मी 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 प्रयत्न करेल, मी कॉमेंट्स रीड करेल, मला वाटतंय की मी मिस्टेक करतोय, मी सुधरेल. ओके. पण मला मला ॲट द एंड हेच वाटलं की मला माणूस म्हणून नाही चुकायचं आहे, की मला कोणाचं मन नाही दुखवायचं आहे. ओके. एक प्रश्न राहिला मगाशी मध्ये घ्यायचा, थोडंसं मला थोडं तुझ्या यूट्यूब आणि या सगळ्या गोष्टीचं बिझनेस मॉडेलबद्दल काय सांगू शकतोस? कसं आहे तुझं? बिझनेस करणारी बिझनेस करताय त्याला आणि खूप चांगला रन करतात, माझ्यापेक्षा खूप 100 पटीने चांगला बिझनेस करतात. मी बी मला नाही जमत आहे. मला कधी बिझनेस जमलाच नाही. मी बिझनेसमॅन नाही आहे. मला मी एक कॉन्टेंट बनवतोय, मला एक कॉन्टेंट आवडतोय, मी तो बनवला. मी सुरुवात केली एक साध्या गोष्टीपासून. आज मी जेवढे लोकांना ठेवतोय, आज त्यांची पेमेंट आहे, आज जो पण येतोय त्याला पैसे द्यायला लागतात मला. त्यामुळे मला कुठेतरी थोडाफार तो बिझनेसमॅन आणावा लागतोय, पण तो अजून एवढा प्रॉफिटेबल नाही ठरला की मी प्रत्येक गोष्टीकडून बिझनेस काढू शकेल. आज एक व्हिडिओ बनवली, त्याच्यामध्ये स्पॉन्सर ठेवतात. आज 20-20 मिलियन व्ह्यूज गेले तरी पण त्यांच्याकडे स्पॉन्सर आहेत. 20 मिलियनचे व्ह्यूज जर मी सांगितले तर आता चक्कर येईल. व्ह्यूजचे पैसे, तेवढे पैसे आहेत. पण मला असं वाटतं की मी थोडक्यात समाधानी आहे की ओके यार, ओके, मला माझं कॉन्टेंट लोकांना आवडलं, खूप मोठी गोष्ट आहे. जर मी तेवढा बिझनेसमॅन असतो तर माझ्याच माणसाने मला फसवलं नसतं. मी तेच, माझीच माणसांनी मला फसवलं? ती गोष्ट बोलू नाही शकत, पण ती ठीक आहे. म्हणजे एक एक्सपिरियन्स आले की यार ओके, म्हणजे मी माझ्या भावासारखे ठेवलेले काय लोकं. होतं, काय झालं होतं? काही नाही, म्हणजे मी एक व्यक्ती होता, मी त्याला माझं सगळं फायनान्स दिलं की बाबा तू बघ, तू सांभाळ, तू A to Z सांभाळ. मला काही आता परत मी ते जीपे करत बसणार, फोनपे, मी पैसे ट्रान्सफर, त्याच्यापेक्षा तू तुझ्या अकाउंटने ट्रान्सफर कर, तू सगळं कर तू, आणि मला एक एंडिंगला तू एक बिल दे की ओके एवढे पैसे झाले. मी कधीच कोणावरच असा हे नाही ठेवला. मला इवन मी आजही बोलतो की व्हिडिओमध्ये जे पण काही फायनान्स होतात तर माझं क्लिअर आहे, तू नको मला प्रूफ पाठवू, मला विश्वास आहे, तू कर. आणि मला असं वाटतं की विश्वास हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला एवढा मिनिंग आहे की समोरच्या माणसाने जर विश्वास ठेवला तर माणूस, आज मला कोणी बोललं की विनायक मला तुझ्यावर विश्वास आहे, तू कर, तर मी त्या रिस्पॉन्सिबिलिटीने सांभाळेल तो वर्ड, आणि मी तो लक्षात ठेवेल की हा माणूस माझ्यावर ट्रस्ट ठेवतोय तर मी कधी त्याला फसवणार नाही. तर असाच एक व्यक्ती होता, त्याच्यावर मी विश्वास टाकला, मी सगळं त्याच्यावर, माझं फायनान्स सगळं त्याच्यावर दिलं. आणि सडनली आम्ही एक व्हिडिओचं कॅल्क्युलेशन करत होतो. कॅल्क्युलेशन करताना मध्येच समजलं की जिथे 30,000 रुपये खर्च झाला आहे तिथे सांगितलं आम्हाला 50,000 झाला आहे एका दिवसाचा. नेक्स्ट डेला परत अर्ध्या लोकांची पेमेंट एवढी दिली आहे, पण ती तेवढी दिली गेली. सो त्यानंतर जो धक्का बसला मला, तर मला तो थोडा हे होता, कारण तो माणूस खूप क्लोज होता माझ्या. पण मला अजून पण त्या व्यक्तीबद्दल रिस्पेक्ट आहे की त्याने माझ्यासाठी एवढं काम केलं. सो मे बी मला असं वाटतं की ओके, काही हरकत नाही, मी अजून ठीक आहे, मला आजही तो भेटला तरी मी नॉर्मल वागेल. मला खूप देवाने मला गरजेपेक्षा जास्त दिलंय. पण ठीक आहे, पण मला एवढं वाटतं की ट्रस्ट ब्रेक नाही व्हायला पाहिजे. पैसे सेकंडरी गोष्ट आहे, पैसे कमवू शकतो. नक्कीच. विनायक बरोबर गप्पा मारताना खरंच खूप मजा येते आणि असं वाटायला लागलं की आत्ता रंगत चालले, पण कुठेतरी वेळेचं बंधन आहे आपल्याला. मला वाटतं या नोटवर आपण ही चर्चा थांबूयात. आणि प्रेक्षकांना मला एक सांगायचं आहे की विनायककडं बघितल्यानंतर तुम्हाला जाणवलं असेल की जो कंटेंट, म्हणजे त्याच्या कंटेंटमध्ये जो विनायक दिसतो, दादूस असेल, शेट असेल किंवा वकील असेल, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा माणसाची काहीतरी ओळख असते. हा पॉईंट आहे. मी पहिल्यांदा असा माझा पॉडकास्ट केलाय. मला नेहमी सगळे असे कॅरेक्टर म्हणून यूज करतात की तू कॉमेडी कर, हे कर. मला सिम्पल होतं की बी नॅचरल यार. मी पहिल्यांदा असं एकदम नॅचरल आलोय. मला रॉ म्हणून
पेश केलंय सगळ्यांच्या समोर. सो थँक्यू सो मच प्रसाद त्यासाठी. आणि मला पण तुमच्याशी बोलून खूप भारी वाटलं. आणि तुमच्या सगळ्या दर्शकांना माझा नमस्कार. तो मी विनायक माळी आणि मला आज रॉ तुम्ही बघितलंय तो थँक्यू सो मच. विनायकला असं कधी बघून सवय नाही मलाही, कारण की पहिल्यांदाच भेटतो विनायकशी आणि इतकं हंबल, इतका शांत असेल असं इमॅजिन केलं नव्हतं. सो विनायक तुला इथं काय गाड्या घेऊन येऊ का? धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं. आणि धन्यवाद विनायक. शांतपणा करते. आलं नुसतं कधीपासून बोलवलंय. ही कॉफी पण थंड झाली. ही गरम बिरम करून द्या ना. अरे कोणीतरी कॉफी द्या गरम त्यांना. संपली, दुसरी आणून द्या.